हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री ब्रह्म एकनाथ महाराज की जय. नामदेव महाराज, स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवी ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारी येली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळे रक्षिले निर्जीवा कागदाशी. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, तुझे उपमा नाढळे हलोती. भव सिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तुक याने. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. स्वयं श्री हरी व्यापको सर्व जीवा, तुका तोची हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनो मानवी दिव्य रूपीत केली, न त्यागे तिये दिव्य लोकाशी नेली. जय जय राम कृष्ण हरी. कीर्ती केली कोठेवरी, झाला असेल तिलवा मग. कोणते कारण राहिले यामुळे, त्या तुझ बळे कटवावी. नाही जात जीव नाही होत हानी, सज ते मनी आठवले. नाही काही चिंता मरतो उपवासी, आत्वाच्या म्हैशी गायी व्हाव्या. हे तो तुझ कळो येतसे अंतरी, अलापणी कवरे साच भाव. तुका म्हणे देवाला शिवंतासाठी, पायास वे तुटे करीते तुझ्या. प्रिय संतजनो, आपला चाललेला साप्ताहिक आपला शुक्रवारचा कार्यक्रम सात तुकाराम गाथा. तुकाराम गाथ्याची आजची जो अभंग आहे 303 नंबरचा अभंग आहे. तुमचं आमचं परम भाग्य आहे. आता सध्या अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये आपणाला त्या आपल्या जीवाचा उद्धार करण्याकरता आपल्या कानावरती हे जो नाम यज्ञ चालू आहे, दररोजचं चालू ते वेगळं आणि या अधिक मासामध्ये याचं फल वेगळं आहे महाराज अक्षरशः. कारण दररोज करताना आपण परमार्थ तो आपण ह्याच्यानुसार करतो आपल्या वेळेनुसार, पण अधिक मास असा आहे खास परमार्थासाठी दिलेला खास अधिक मास आहे. बाकी ह्या मासामध्ये काहीच करायचं नाही. इतर 2 वर्षे आपल्याला कामधंदा असतो, पण अधिक मास आला बाजूला सारायचं. 1 महिना फक्त भगवंतासाठी द्यायचा महाराज अक्षरशः. कारण इतकं अधिक पुण्य आहे त्या मासामध्ये केलं. कारण ह्याला पुरुषोत्तम मास असं म्हणलेलं आहे. हा जो महिना आहे भगवंताच्या आवडीचा महिना आहे. कारण पूर्वी काय होतं, धोंडा महिना. धोंडा महिना म्हणजे 3 वर्षानंतर एक हा अधिक महिना येतो. त्याला धोंडा म्हणलं जातं, त्याला मलमास म्हणलं जातं, त्याला पुरुषोत्तम मास म्हणलं जातं. म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, 12 महिन्याची मिटिंग झाली आणि 12 महिन्याच्या मिटिंग मध्ये प्रत्येक
महिन्याने सांगितलं, चैत्रानं सांगितलं माझ्या महिन्यामध्ये प्रभू रामचंद्राचा दिवस जन्म होतो. परत प्रत्येक महिन्यामध्ये एकानं सांगितलं माझ्या दीपावली असते, एका सांगितलं नागपंचमी, एका कृष्णाष्टमी. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या महिन्याचं महत्व सांगितलं. पण ज्या टायमाला धोंडा महिना त्यांचा ऐकतो त्या टायमाला धोंडा महिन्याला काळजी पडली, काय फायदा आहे म्हणला माझा धोंडा महिना असतो. प्रत्येकाला धोंडा महिन्याचं त्यानं महत्व सांगितलं, पण मला काहीच नाही. धोंडा म्हणजे काय दगड, कारण दगडाला स्थिर असतो, काय हालत नाही डुलत नाही, काय फायदा तसा. मग ह्याला असं चिंता करत बसल्यावर त्यावेळेला नारद मुनी आली आणि नारद मुलांनी त्याला विचारलं, बाबा तू काय चिंता करत आहे. त्यानं सांगितलं असं असं संपूर्ण महिन्याची मती आहे आणि मला काहीच किंमत नाही. म्हणून त्याला भगवान विष्णूकडे घेऊन गेले आणि भगवान विष्णूला सांगितलं की नारद घेऊन गेले, म्हणजे हा धोंडा महिना आहे आणि ह्याला मलमास म्हणतात. त्या महिन्यामध्ये कुठलंही काम केलं जात नाही महाराज. ना वास्तुशांती नाही, नामकरण विधी नाही, लग्न नाही, घर नाही, गाडी नाही, होणं काही घेतलं जात नाही. म्हणून ह्या महिन्याला धोंडा महिना म्हणलेला आहे. ह्याला कधी म्हणले, पण भगवंताने सांगितलं असू दे, तुला कोणी नाही जवळ केलं तर तुला मी जवळ करतो. म्हणून त्या महिन्याला नाव दिलं पुरुषोत्तम मास. आणि या पुरुषोत्तम मासामध्ये जे काय नामचिंतन करतील ते सांगतात भगवंत माझ्यापर्यंत येऊन पोचतील. म्हणून अधिक महिन्यामध्ये आपले चाललेले जे हे नामयज्ञ चाललेलं आहे, जेवढं होईल तेवढं नामयज्ञ भरपूर नामचिंतन करा. कारण शेवटच्या वेळेला आपणाला नामच आपल्याला येणार आहे. कारण तिथं तुम्ही भगवंतासाठी जे काही केलं तेच आपल्या कामाला येणार आहे. म्हणून तुकोबरा हे अभंगाच्या माध्यमातून सांगतात, कोणते कारण राहील यामुळे जे म्या तुझ बोळे कष्ट व्हावे. त्याशिवाय देवा मी तुम्हाला बुद्धी परस्पर कष्ट द्यावे असे माझे कोणते कारण खोळंबले. भगवंताला प्रश्न केलेला तुकोबारा याने, असं की कुठलं कारण माझ्याकडून राहिलेलं आहे ते खोळंबलं आहे बुद्धीचं स्वर. म्हणजे तुमचं चिंतन करण्यासाठी किंवा तुमचं कार्य करण्यासाठी मला का कष्ट करावं लागतंय, कुठलं एवढं कष्ट द्यावे आणि कोणतेही कारण खोळंबले आहे. आज माझा जीव जात नव्हता किंवा हानी होत नव्हती, ते सहज माझ्या मनात आठवले. खरोखर विचार करून पाहिले तर कोणतीही काळजी नव्हती, उपाशी मरत नव्हतो अथवा गायी म्हशी हव्या असे वाटतही नव्हते. म्हणजे तुकोबाराया ज्या टायमाला भगवंताला शरण गेले त्या टायमाला भगवंताकडे तिने आपली व्यथा म्हणलेली. महाराज तुकोबाराय भगवंताला म्हणतात एवढं सर्व करण्यासाठी माझा जीव का जात नव्हता, कशासाठी, भगवंताचा नामचिंतन करण्यासाठी. एवढा अठ्ठा संतांचा आहे महाराज. तर म्हणतात माझी हानी का होत नव्हती, ते सहज माझ्या मनात आठवले. म्हणजे कुठलंही कार्य करताना, आता नामचिंतन करताना अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात महाराज. कारण चांगलं कार्य करण्यासाठी विघ्न भरपूर असतात. वाईट करण्याला विघ्न लागत नाहीत, पण चांगलं कार्य आलं त्या ठिकाणी दत्त म्हणून विघ्न उभा राहतात. तसं तुकोबाराय म्हणतात, हे जे भगवंताचं कार्य करत असताना किंवा भगवंताचं नामचिंतन करत असताना मला असं कुठलं कष्ट झालं किंवा माझा जीव का जात नव्हता किंवा माझी हानी का होत नव्हती, असे सहज मनात आवडे. खरोखर विचार करून पाहिजे तर कोणतीच काळजी नव्हती. खरं जर बघायला गेलं तर काळजी कुठलीच नव्हती. काळजी आपण फक्त करतो महाराज, काळजी आहेच नाही कुठल्या गोष्टीची. भगवंतानी तुम्हा आम्हाला सर्व काही घेऊन टाकलेलं आहे, आपण फक्त स्वतः काळजी करतो. काळजी करायला काही कारण नाही, पण काळजी करून होणार आहे काय. उलट काय होतं, आपली चिंता वाढते महाराज. आणि चिंतेमुळे काय होतं, माणूस आज चुरतो आणि अनेक रोगासाठी तो प्रावर्त होतो. म्हणजे अनेक व्याधी उत्पन्न होतात चिंता केल्यानंतर. काय होतं, माणूस चिडचिडा होतो, जेवण जात नाही किंवा सारखा डोक्यात नको तो विचार करत बसतो. म्हणून तुकोबाराय सांगतात मला काही उपाशी मरत नव्हतो मी, किंवा गाई म्हशी हव्या असं मला वाटत. काय काय लोकांना वाटतात गाई पाहिजे, गुरं पाहिजे, म्हशी पाहिजे, म्हणजे जे हव्यास असतो, लोभ असतो, तो लोभ काही देखील माझ्या मनामध्ये नव्हता. ते सर्व कळत आहे की माझ्या अंतर्यामी खरा भाव आहे तो लबाडीचा आहे. तुकाराम महाराज सर्व मनुष्य प्राणी नाशिवंत वस्तूच्या लोभाने तुझ्या पायापासून दुरावतात. शेवटच्या वाक्यामध्ये संपूर्ण सार जो आहे तो शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय. त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात सर्व गोष्टीला कारणीभूत काय असेल तर काय आहे, जे नाशिवंत आहे. नाशिवंत हे जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. कारण जे दिसतंय ते एक ना एक दिवस काय होणार आहे, नष्ट होणार आहे. आणि आपण हात सोडून त्याच्या पाठीमागे आपण धावत आहोत. म्हणजे आपणाला ज्या कार्यासाठी भगवान परमात्म्यानं आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये जन्म दिला
कशासाठी? याजसाठी केला होता आटाचा शेवटचा दिवस गोड व्हावा, किंवा देवे दिला देह भजना गोमटा, तो आज झाला पाटा बालिकेचा. म्हणून भगवंताने तुम्हा आम्हाला फक्त एकच आहे, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी आपणाला या मृत्यू लोकांमध्ये पाठवलं. पण आपण हा नामचिंतन सोडून नको तो आपण दुसऱ्याचं ओझं घेत बसतो, माझं ते माझं, दुसऱ्याचं आहे तेही माझं, म्हणून संपूर्ण दुःख आपल्या माथ्यावर आपण लादत बसतो. म्हणून परमार्थ करत असताना त्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत ना महाराज, त्यापासून परावर्त होण्याकरता तुकोबारायांनी देखील परमार्थ केला. पण काही काही गोष्टी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. त्यांनी काय केलं? जे आपणाला परमार्थ कार्यामध्ये अडथळा असणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा तुकोबारायांनी त्याग केला महाराज. लक्षात घ्या, त्याची सावकारी होती. सावकारीची म्हणजे कधी आजोबा पंजोबा पासून बऱ्याच दिवसापासून त्याची मागिलकी होती, सावकारी होती, व्याजाचा धंदा होता. पण काय झालं? ज्या वेळेला दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्यानंतर त्यांच्याकडे धान्य भरपूर होतं, पण बायकाही लोकांना बाकीच्या लोकांना खायला मिळत नव्हतं. म्हणून कारण काय? मूर्ती हे केलं न देखवे डोळा, येतो कळवळा हिताचा. फक्त ही जाणीव फक्त संतांच्या हृदयामध्ये, आपल्यामध्ये हृदयामध्ये ही भावना होत नाही. एखादा काय जाऊ दे, तिच्या मरणात तो मरतोय. पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे कष्टविती परोपकारे, हे संत हे फक्त जगासाठी येत असतात, जगाचं कल्याण करण्यासाठी येत असतात. ही भावना आपल्या मनामध्ये पाहिजे, तर आपला उद्धार होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सर्व मनुष्य प्राणी काय केले? त्या नाशवंत वस्तूच्या मागे लागलाय. आपल्याला माहिती आहे, गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, सगळं पाहिजे, पण हे काय होणार आहे? एक ना एक दिवस काळाच्या ओघात नष्ट होणार आहे. आता लोकांनी गाड्या घोड्या घेतल्या, पण आता पेट्रोलची आबादी चाललेली आहे. काही काही गोष्टी आहेत आपण घेतो आपल्या समाधानासाठी, पण त्यातून काय होतं? आपल्याला दुःखाची प्राप्ती होती. सुखाची प्राप्ती पाहिजे असेल फक्त भगवंताचं नामचिंतन आहे महाराज. बाकी जर तुम्ही काय करत बसला उद्योग, तर तुम्हाला दुःख झाल्याशिवाय तुमच्याकडे राहणार नाही. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल आपणाला परपंचही करायचंय आणि परपंच करून उरलेला वेळ एवढा का असे ना ते माझ्या प्रभूसाठी द्यायचा आहे, त्या नामचिंतनासाठी द्यायचा आहे, तर त्या तुमच्या वेळेचा सदुपयोग होईल. आता काही काही वेळेला आपण येतो कामावरून हातपाय धुतो, मस्तपैकी मालिका बघत बसतो. तेवढं 10 मिनिटं बसून जर आपण हरिपाठ केला, तेवढं 2 मिनिटं भगवंतासाठी आपण नामचिंतन डोळं झाकून जर त्याचं चिंतन केलं, तर काय होणार नाही आपला उद्धार? सांगा. कारण काय? तुकोबारायला ते सांगायचंय, ज्या टायमाला तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर ह्या गोष्टी आड येतात, जे नाश पावणार आहे त्याच्या पाठीमागे तुम्ही धावू नका. हे शाश्वत काय आहे? जगत हे मिथ्य आहे आणि भ्रम हे सत्य आहे. म्हणजे भगवंताचं नाम हे सर्व शेवटपर्यंत येणार आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन करा. आणि या लोभामुळे आपण जवळ करतो, आपल्याला फक्त हव्यास आहे महाराज. कारण सर्व गोष्टीला कारणीभूत लोभ आहे. पापाचा बाप कोण असेल तर लोभ आहे महाराज, लक्षात घ्या. कारण तुम्हाला जर हा लोभ पाहिजे असेल तर तुम्हाला एखादी गोष्ट असेल तर पाठीमागच्या वेळेला ऐकले असेल तुम्ही जर कुठेही चिंतनामध्ये. कारण एक साधू महाराज आपला संपूर्ण काशी परिभ्रमा करून आला होता. त्याला वाटायचं की जगामध्ये संपूर्ण विद्यांनी संपूर्ण पारंगत झालोय, कुठलीही गोष्ट मला विचारली तर मी काय करीन? संपूर्ण प्रश्नाची उत्तर देईन. असं पांडित कुठं काशी म्हणा बनारस म्हणा त्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊन आला होता, कुठल्याही गोष्टीचं मी उत्तर देतो म्हणून. मग शेवटी घरातून गेला होता आणि जाऊन मोठा ब्रह्मविद्या शिकून त्या ठिकाणी तो आला होता. आणि घरी आल्यानंतर बायकोला म्हणला, हे बघ, मी आता जाऊन एवढं परिभ्रमण करून संपूर्ण काशी मथुरा ज्या ठिकाणी जाऊन वृंदावन ज्या ठिकाणी जाऊन मी काय करून आलेलं आहे? भगवंताचं नामचिंतन करून माझ्या बुद्धीमध्ये जेवढे काही प्रश्न असतील मी आता पंडित होऊन आलेलं आहे. लक्षात घ्या, कोण किती पंडित असल्या घरात बायको पडत ते पुढे शानपण किंवा आपल्या घरच्या पतीपत्नी काही चालत नाही आपलं. लक्षात घ्या. म्हणून पत्नीने विचार केला, पत्नीला सांगितलं आणि पत्नीला विचारलं त्यानं, तुम्ही पंडित जाऊन होऊन आला? ठीक आहे, हरकत नाही म्हणून. पण तेवढ्यात पत्नीनं त्यानं विचारलं, प्रश्न केला, बघा मी प्रश्न विचारते, माझ्या प्रश्नात उत्तर दिलं तर घरी यायचं, नाही तर घरी यायचं नाही. म्हणून काय विचार म्हणले, काय विचारणार आहे? आता एवढं मी शिकून आलोय, त्याच्या तू काय विचारशील? म्हणून तिने एकच पत्नीने प्रश्न केला, पापाचा बाप कोण? आपण जे पाप करतोय ना त्याचा बाप कोण आहे पापाचा? मला सांगा म्हणले. त्याने संपूर्ण शास्त्र सगळं ढोंडाळलं, पण ही वाटते त्यात कुठं आहे महाराज? संपूर्ण शास्त्रामध्ये पापाचा बाप कोण आहे शास्त्रामध्ये नाही, काय नाही, कुठे पंडितात कोण नाही. शेवटी चिंताग्रस्त होऊन काय केला?
तो आपल्या नदीवरती गेला. नदीवरती एक वेश्या कपडे धुत होते आणि हा चिंताग्रस्त बसला, चिंताक्रांत होऊन त्या ठिकाणी. काय करायचे, उत्तर कोण दिलं मला या ठिकाणी. तेवढ्यात त्या वेश्येने तिला प्रश्न केला, का म्हणला महाराज तुम्ही एवढं सगळं झाला, काय चिंताग्रस्त काय बसला. तिने सांगितलं, मी संपूर्ण पुराणाचा अभ्यास करून आलो, पण माझ्या पत्नीने एक प्रश्न विचारला की पापाचा बाप कोण आहे, सांग मला. म्हणताना त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. त्या टायमाला तिने काय सांगितलं, एवढं तुमचा प्रश्न आहे ना, ठीक आहे म्हणे, चला घरी तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर देते. माळकरी होता, साधू होता, लक्षात घ्या. प्रश्नाचं उत्तर देते म्हणून तो आपला काय केला, त्या वेशे संघ त्या वेशेच्या घरी गेला. साधू होता, तो घराच्या बाहेर सांगितला, थांबला आणि त्या टायमाला प्रश्न केला वेशीने, काय झालं काय झालं, तर पापाचा बाप कोण आहे. तर ते म्हणले, तुम्ही खाली थांबलाय, फक्त काय करा तुम्ही, तुम्हाला तुम्ही जर घरात जर माझ्या पायरी सोडून आले तर तुम्हाला मी काय करते, ते 500 रुपये देते म्हणले. तिने इकडे तिकडे पाहिलं, आपल्याला कोणी पाहत नाही म्हणून तो काय केला, 500 रुपयाच्या आशेनं तो घराची पायरी चढून आतमध्ये आला. आतमध्ये आला, परत म्हणली ती वेश्या त्याला म्हणली, बाबा काय घाबरताय कशाला, तुम्हाला पैसे देते ना. ते म्हणले, आता तुम्ही पायरी चढून आलाय तर तुम्ही म्हणून काय करा, कॉटवर बसा. कॉटवर बसायला त्या ठिकाणी सांगितलं. इकडे तिकडे बघतोय कोण नाही, तर मग काय ते सांगितले, तुम्हाला 1000 रुपये देते. 1000 रुपये देते. त्या आशेनं तो कॉटवरती बसला गेला. नंतर त्याने काय केलं, कॉटवर बसल्या गेल्यानंतर मग ते काय म्हणले, अजून प्रश्नाचं उत्तर माझ्या मिळालं नाही, म्हणून ते म्हणले, आता काय करतो, शेवटचं आहे, आता मी त्या ठिकाणी बसते, तुम्ही येऊन माझ्या बाजूला बसा, मी तुम्हाला इतकं पैसे देते. म्हणून तेवढ्या जाऊन त्याच्या बाजूला बसणार, तेवढ्यात त्या वेशेनं खान करून त्याच्या कानाखाली मारली महाराज. कारण त्या टायमाला त्याला सांगितलं की तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, कारण लोभ हा पापाचा बाप आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, लोभ आहे. त्या लोभामुळे माणूस काय करतो, आज उद्या रात्र दिवस हा लोभाच्या आही जाऊन नको ते उद्योग करायला जातो. म्हणून काम, क्रोध, मद, मोह, मच्छर, लोभ आहे ना, हे जे षडरूप आहेत, ते षडरूप पासून आपण जर थोडं जर परावर्तन झालो, भले होता येत नाही महाराज, पण थोडं तरी आपण पाहिजे ना. कमीत कमी 108 महिन्याची माळ आपण धारण केलेली आहे, कमीत कमी एका महिन्याचा तरी आपला आवड पाहिजे आपल्या शेतामध्ये. तसा जर तुम्ही घरात घातली माळ आणि पोटात काय जर वाईट झाली तर फायदा काय मग त्या माळीचा, मला सांगा ना. आचरण हे महत्वाचं आहे. परमार्थामध्ये आपण येतो, कशासाठी येतो, एक चांगला मार्ग आपल्याला मिळावा, योग्य मार्ग मिळावा, समाजात आपल्याला मानाचं स्थान मिळावं, भगवंतानं मला माझं म्हणावं, त्या संतांच्या संख्येत गेल्यानंतर मला थोडं ज्ञान मिळेल, त्या उद्देशानं आपण माळकरी होतो किंवा वारकरी होतो. तर वारकरी होऊन जर तुम्ही उलटाच वागत असतील तर त्या गोष्टीचा फायदा काय मला सांगा. म्हणून तुकोबारे सांगतात, नाशिवंताच्या पाठीमाग धावू नका, कारण नाशिवंत हे जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान, एक ना एक दिवस आपल्या हे शरीराला काळ खाणार आहे, नाश पावणार आहे. नाशे काय, नाशे ते पुनरुपी दिसे, काय उपजे ते नाशे, नाशे ते पुनरुपी दिसे, ते घडी काय यंत्रत आहे ते परिपरमेच्या माऊली सांगते, हे जे उपजलंय एक ना एक दिवस नाश पावणार आहे. म्हणून त्या नाशिवंताच्या पाठी मागं लागू नका. शाश्वत काय असेल तर भगवंताचं नाम आहे. भगवंताचं नाम घेतल्यावर तू काय होशील, अम ब्रह्मास्मी, मी वासुदेव आहे. म्हणजे तुला कळल बाबा तू कोण आहेस, तू कुठून आलायस, तुला काय करायचंय आणि कुठं जायचंय. पण कधी कळल, बघ संतांच्या संगतीमध्ये बसल्यानंतर. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती वेणे पंचे. तर संतांच्या संगतीत बसला तर तुला कळलं की आपण कोण आहे. म्हणून प्रत्येक जीवानं संतांची संगत करावी, नको त्या गोष्टीचा अभ्यास करू नका महाराज. समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता है. म्हणून हात सोडून पळतेच्या पाठीमागे धावू नका. जे आपल्या नशिबात आहे ते मिळणार आहे. नशिबात काय पाहिजे, परमार्थ आपल्या नशिबात पाहिजे. नको त्या गोष्टीचा अभ्यास करू नका. हेविली आनंद तैशी राहावे, फक्त चित्ते असू द्यावे समाधान. तुका म्हणे जैशी चित्ते आहे तैशा परी राहे, कौतुक ते पाहे संचिताचे. ज्या स्थितीमध्ये माझ्या परमात्म्या तुम्हाला ठेवले त्या स्थितीमध्ये आपण राहावं महाराज, लक्षात घ्या. कारण राजाला पण मरण आहे, आपणालाही मरण आहे. राजा रंग हो या पकेत, पुन्हा सगळ्याला एक जायचंय निघून महाराज. राजा असेल तो काय तूप रोटी खात असतील, आपण काय भाजी भाकरी खात असतील. पण या टायमाला दोघाला जर स्मशानवात जाळलं, तो राजाची राख काय वेगळी होणार आहे का गरीबाची राख वेगळी होणार आहे, कारण दोनाची राख एकच आहे महाराज. म्हणून आपण कुठल्याही गोष्टीत हव्यास न करता
जेवढा आपणाला या परमार्थ त्या जीवाकडून होईल तेवढं फक्त परमार्थ करा, बाकी काही नाही. कारण कलियुगे उद्धार हरीच्या नामे, फक्त भगवंताचं नाम चिंतन आहे महाराज. बाकी कोण आहे तुम्हाला वाचायचं असेल सध्या कलियुगामध्ये फक्त भगवंतच तुम्हाला वाचू शकेल, बाकी तुम्हाला कोण वाचवत नाही, लक्षात घ्या. कारण तुका म्हणे तुला वाचविता कोणी एका चक्रपाणी वाचून या, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. कारण तो तुकोबारायचा अभंग आहे, घडोघडी काळा आता वाट याची पाही किती आहे अवकाश. किंवा आपणाला जर एका जनार्दनी वाचवणारा असेल, फक्त भगवंताचं नाम वाचेल, दुसरा चक्रपाणी म्हणजे भगवंताशिवाय आपणाला एका तुका म्हणे तुला सोडविता कोणी एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून तुला कोणी सोडवणार नाही. कारण ते आपले म्हणतो माझी बायको आहे, माझी पोरगा आहे, कोण आहे जे आहे तिला घेतल्या ते, आणि ते काळाचे कोणी नाही महाराज. शेवटी आपल्या बरोबर कोणी येणार नाहीये, आणि कोण आलं आता पण कोणी गेलं नाही कोण कोणाच्या बरोबर, लक्षात घ्या. म्हणून आपण आपलं फक्त एक ठेवायचं, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाक्या. बाकी काही नाही, तो भगवंत माझा आहे मी त्याचा आहे, बाकी माझं या जगात त्याच्याशिवाय कोणी नाही. फक्त एवढं रोज म्हणायचं, देवा तो माझा आहे मी तुझा आहे, देवा तो माझा आहे मी तुझा आहे. बघा तो आनंद किती आहे. तो बायका मुलं फक्त दिल्या घेतले महाराज, बाकी काय आहे. या प्रमाणात नदीमध्ये एखादा महापूर येतो आणि महापुरामध्ये लाकडं ओढकं वाहत येतात बारा, आणि ती काय काय नदी इकडून येते, काय नदी तिकडून येते, प्रवाह मध्ये आला, तिकडचं लाकूड तिकडचं लाकूड एका ठिकाणी येतात, पुन्हा प्रवाह पुढे गेला, पुन्हा तो ह्या प्रवाहात ह्या प्रवाहात. तसंही बायका पोरं आपल्या प्रवाहामध्ये फक्त आलेले, त्यांचं फक्त पालन पोषण करायचं आपलं फक्त परम कर्तव्य आहे. कारण आपण त्या ऋणातून मुक्त व्हायचंय. असं म्हणत नाही की संसार सोडा, बायका मुलांना हे करत, हा काय करायचं नाही. कारण हा संसाराचा आनंद उपभोग होऊन आपल्याला परमार्थाचा परमानंद उपभोग आहे ते मला लक्षात घ्या. म्हणून तुकोबर या ठिकाणी तुम्हाला सांगतात सर्व मनुष्य प्राणी नाशिवंत वस्तूच्या लोभाने तुझ्या पायापासून धरवतात, फक्त भगवंताला तेच आड येतं. कुठं आपण गेलो की फक्त आपला लोभ येतो, काम येतो, म्हणून आपल्याला भगवंतापासून लांब केलं जातं. पुढचं अभंग आहे, आमिषाचे आसे गळगिळी मासा, फोटोनिया जसा मरण पावे, मरणाचे वेळी करे तळमळ, आठवे कृपाळ तये वेळी, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, सुखा म्हणे सुखा पार नाही. बघा फार सुंदर असं तुकोबारायला वर्णन दिलेलं आहे. काय विचार केला असेल महाराज तुकोबारायने, विचार करा ना. तुकोबारायच्या अभंग मध्ये पंचम वेद म्हणलेलं आहे महाराज, साक्षात भगवंताचा अंश. म्हणजे तुकाराम महाराज जर पाहायला गेलं, आपण त्याची गणना करू, तुकाराम तुकाराम रामाचा अंश असल्यासारखा तुकाराम आहे महाराज. कारण प्रत्येक अभंग आपल्याला वाचता येत नाही, त्याच्यावर आपण बोलू शकत नाही. काही काही लोक त्याच्यावर पेचडी करतात माझ्या अभंगावरती, लक्षात काय अभंग असं तुकोबारायला काय सुचलं असेल माझ्या तुकोबारायानं, काय त्यांचा माथा असेल, माथा त्यांचा होता म्हणून गाता दिला आपल्यासाठी महाराज. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारायने आपणाला एक उदाहरण दिलेलं आहे, आमिषाचे आसे गळगिळी मासा, फुटून या घसा मरण पावे. लक्षात घ्या, कोणी काय करतो बघा, ज्या टायमाला मच्छी पकडायचं असेल त्या टायमाला गळ असतो, गळ हुक असतो, आणि त्याला काय लावलं होतं, आमिष दाखवलं जातं, काय कणिक लावलं जातं, किंवा एखादा कुठला जंतू त्या सोडतात, गळाला लावतात मासा पकडण्यासाठी, आणि काय केला जातो, तो पाण्यामध्ये सोडला जातो. आणि पाण्यामध्ये सोडल्यानंतर तो मासा काय करतो, आमिषाला बोलतो महाराज. त्याला वाटतात आपलं खाद्य आहे, पण खाद्य त्याला माहिती आहे, पण त्याला काय मध्ये खाद्य खाल्लं आपलं मरण त्यात आहे, ते कळत नाही माणसाला. म्हणून सांगतात मासे मारदी हे गळाला काही खाण्याचा पदार्थ होतो, पाण्यात टाकतात, त्या खाण्याच्या पदार्थ आशेने तो मासा गळ गिळतो. त्याला काय वाटतंय आपल्याला फक्त खायला दिले म्हणून तो खायला जातो, पण काय करतो, खाता खाता एकदम तो गळ त्याच्या नरड्यामध्ये अडकतो महाराज. त्या योगाने त्याचा घसा फाटून तो मरतो. तसंच उदाहरण तुम्हाला भगवंतानं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे मासा गळाच्या आमिषेला लावून बोलतो, तसं देखील हा जीव आहे ना महाराज, त्या बायका मुलामध्ये नको त्या प्रपंचामध्ये काय राहिलेलं आहे, गुंतून राहिलेलं आहे. त्याची आसक्ती आहे, त्याला वाटतंय मला खायला चांगलं मिळतंय, हे मिळते, पण हे काय होईल, खाता खाता देखील आपला जीव कधी निघून जाईल त्या माशासारखा सांगता येत नाही. म्हणून कुणीही आमिषाला बळी पडू नका. एखादा म्हणतो त्याला तुम्हाला ही देतो ती करतो, त्यासाठी आपणाला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे. बुद्धीचा वापर जर केला ना महाराज योग्य त्या वेळेला,
आपण जगाच्या बाजारात कधी फसू शकत नाही. पण काय होतो, हा मासा जसा त्या गळाला लावलेल्या आमिषाला बोलतो, तसंच आपण देखील बघा, पुरुष असू दे, एखादी स्त्री जर आपल्याला नारायण लावायला गेली तर आपल्याकडे पैसा असतो महाराज. पैसा असल्यामुळं लोक काय करतात, आपली लगट करतात. कुणी असो, स्त्री असो, पुरुष असो, काय मनमोकळं करून बोलतो, काय वाईट वाटून घेऊन जगाचा मालदार आहे तू. आज फक्त लोक पैशासाठी, स्वार्थासाठी लोक आपल्या जवळ येतात, बाकी कशासाठी जवळ येत नाहीत कुणी लोक. हात ओला तर मैत्र भला म्हणतात. जब तक आपले पास हाई पैसे तब तक पूछते आप हाई कैसे. जोपर्यंत आपल्याला पैसे आहेत म्हणून लोक आपल्याला विचारतात. तसं एखादी स्त्री असू दे, कुणी असू दे, आपल्याकडे पैसा असते ते आपल्याला बोलते, आपल्याला बोलवते, आणि आपण काय करतो, त्या स्त्रीला आपण बोललं जातो. ज्याप्रमाणे मासाच्या आमिषाला बोलतो ना, तसं आपण त्या एखाद्या स्त्रीला आपण बोलतो, त्याच्या रंगाला, रूपाला. मग स्त्री आपल्याला काय काय खेळवते, काय काय करते, कशासाठी, आपल्याला लुटायसाठी. म्हणून लुटण्याच्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे, नाहीतर आपण काय हो, त्या माशासारखी आपली अवस्था होऊन बसून. म्हणून तुकोबाराया आपल्याला सावध करतात, ते माशाचं उदाहरण देऊन. पण नरड्यात जर अडकला मग तो मोठ्या तळमळीने देवाचे स्मरण करतो. मग बघा, आपण जोपर्यंत चुकात आहोत तोपर्यंत आपल्याला भगवंताची आठवण येत नाही महाराज. ज्या ज्या वेळेला एखादा आपल्यावर प्रसंग आला ना आणीबाणीचा, मग त्या टायमाला माणसाला भगवंत आठवण. लक्षात घ्या, आपल्या जवळजवळ जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत भगवंत आपल्या जवळच आहे. तुझ आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. चुकलेली जागा ओळख करून देण्यासाठी आपल्याला सद्गुरूकडे फिरवून जायचंय. लक्षात घ्या. म्हणून या तुकोबारायांनी त्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला माशाचं उदाहरण दिलेलं आहे. मासा जसा गळाला लावलेल्या आमिषाला बोलतो, आणि त्या आमिषाला बोलल्यानंतर काय होतो, गळा पाडून येतो, आणि गळ्यात अडकल्यामुळे तो काय करतो, मोठ्या तळमळीनं देवाचं स्मरण करतो. मग आता मला सांगा, तू गळ गळ्यात अडकलाय, आमिषाला बोललाय, आवाज कधी करणार हो महाराज. तसं हा मनुष्य रात्रंदिवस प्रपंचामध्ये गुरफटलेला आहे. माशासारखी आपली अवस्था आहे. हा प्रपंच आपल्या गळ्याला लागलेला आहे. कारण पांडुरंग कुठं उभा आहे, पंढरीत कशासाठी उभा आहे, कमरेवर हात ठेवून. तो सांगतो, बाबा रे, हा भवसागर आहे, तो तरुण जायचा असेल, पाणी नाही भवसागरात, फक्त पाणी गुडघ्यापर्यंत आहे, त्याच्यावर पाणी नाही. ते कमरेवर हात देऊन तो आपल्याला सांगतोय. पण आपण देखील त्या काय होतो, पाण्यात भगवंताने एवढं आपल्याला सांगून, संतांना सांगून देखील आपण ऐकत नाही. आपण त्या माशासारखा आमिषाला बळी पडतो. बायको सांगेल तसं वागतो, पोरगा सांगेल तसं वागतो, सून सांगेल तसं वागतो. मग स्वतःसाठी उद्धार करायला काय फायदा आहे तुला. संतांनी जर सांगितलं असेल तर संतांसारखं ऐकण्याला वागायला काय नको. फक्त आपल्या हिताचे सांगणारे आपले आई वडील आणि संत, हे दोनच माणसं आहेत मला लक्षात घ्या. जगात तुम्हाला चांगलं सांगणारं कोणीच नाहीये. आज जर तुम्ही गेला पण काय करतात, तुमच्या जवळ येतात मोहामुळं, लोभामुळं तुमच्या जवळ येतात. बाकी कशामुळे तुमच्या जवळ येत नाही. तुमच्याकडे पैसा आला तर काय नसेल कोण तुम्हाला विचारत नाही. जोपर्यंत आपण आता कष्ट करतो, काम करतो, 4 पैशांना आपण घरात देतो, म्हणून आपल्याला घरामध्ये इज्जत आहे. जर तुम्ही रिटायर व्हा, रिटायर झाल्यावर घरात बघा, जो आपल्याला 7 ला चहा मिळणार तो 8 ला मिळतो. कारण संपूर्ण घरी विस्कटलेली असते मला त्यावेळेला. जोपर्यंत आपण व्यवस्थित कामधंदा करतो, व्यवस्थित त्याचे पालन पोषण करतो, म्हणून तोपर्यंत तुम्हाला आपलंसं म्हणतात. एकदा तुम्ही कमवायचं सोडून द्या, आणि नंतर बघा, तुम्हाला एखादी स्त्री आपली फक्त पगार होईपर्यंत आपल्याशी गोड बोलते. कारण स्त्रीमध्ये सांगताना सांगितले, लग्न झाल्यानंतर स्त्री पहिल्यांदा कशी असते, चंद्रमुखी असते म्हणे, नंतर काय कालांतरानंतर सूर्यमुखी असते, आणि नंतर शेवटच्या वेळी ज्वालामुखी असते. हे 3 उदाहरण सांगितले स्त्रीचे, ज्या लग्न झाल्यापर्यंत शेवटपर्यंत. जोपर्यंत आपला पगार येतो करतो तोपर्यंत स्त्री आपल्याशी गोड गोड बोलते, म्हणजे काय आहे, चंद्रमुखी. नंतर थोडा पगार लेट झाला त्या टायमाला काय म्हणते, मग तो सूर्यमुखी असते, आणि शेवटच्या वेळेला काय होतो, ज्वालामुखी असते. असं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे प्रत्येकाने. ते प्रत्येकाने आपापलं ठरवा कसं असतं काय असतं. पण तरी देखील त्या संसारामध्ये तुम्ही बोलून जाऊ नका. तुकोबाराया तिथील काय, लाथाडला संसार. कारण संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला तुकोबारायानं. कारण तुकोबारायाला माहित होतं त्या परमार्थाला ह्या गोष्टी आड येणार आहेत. बायको त्यांची दुष्काळामध्ये मिळली, अन्न करून ते म्हणा ना, दुष्काळी बरी बायको मिळली, फिरायला गेली म्हणतो. पण आपण काय करतो, ही मिळली तर आपण दुसरी करतो. नाव सांगतो पोरा बाळाचं, पण पोरा बाळाचं स्वतःसाठी करतो. म्हणून गेली तर जाऊ द्या, पण ते तुकोबारायांनी करावं.
ती आपली योग्यता नाहीये सगळी कुठल्या गोष्टी करत, त्याला संत व्हावं लागतं. कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती किंवा जे का रांजले गांजले त्या समनुजे आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असा त्याला संत म्हणलेलं आहे महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, नरड्यात गळ अडकल्यामुळे तो मोठ्या तळमळीने देवाचे स्मरण करतो. म्हणून आपण देखील जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, अडका आहे, सुख आहे, आपण या सुखामध्ये जोपर्यंत लोळतो तोपर्यंत आपण काय करतो, देवाची आठवण करत नाही. पण एखादा असाध्य रोग झाला मग आपल्याला देव आठवतो महाराज. म्हणून तुम्हाला सुखात देखील देव आठवला पाहिजे, दुःखात देखील देव आठवला पाहिजे. कारण 5 पांडवांमध्ये भगवान श्रीकृष्ण कायमचे त्यांच्या बरोबर होते, शेवटच्या स्वतःपर्यंत त्यांच्या बरोबर होते. ज्या टायमाला कौरव पांडवाचं युद्ध झालं, कौरवांचं मारलं गेलं, 5 पांडव राहिले, त्याला कुठलं राज्य दिलं, आपलं युधिष्ठिराला राजा बनवलं. आणि शेवटी भगवंत काय म्हणले, आता ते राज्य करा, निघून जातो. म्हणून त्या टायमाला कुंती माता थोड्या मनाला वाईट वाटत रडत बसल्या आणि देवाने सांगितलं कुंती मातेला, बघ आता सगळं चांगलं झालंय, आता तुमच्या बरोबर मी होतो, आता मी आता काय निघून जातो, तुम्ही सुखानं राज्य करा. पण ज्या टायमाला जाताना कुंती मातेला म्हणलं तुला काय मागायची माग म्हणलं. मग भगवान श्रीकृष्णाला मागताना ते काय मागितलं, मला काही नको, मला फक्त माझ्या वाट्याला काय कर, दुःख दे. आता कोण मागणार आहे, आपण दुःख मागणार कोणी आहे सध्या, कोणी मागू शकत नाही. आपण आनंद पाहिजे म्हणतो, आपणाला संपूर्ण पैसा पाहिजे, अडका पाहिजे, आपणाला देव पाहिजे असं म्हणतो, कुठलं पण दुःख म्हणत नाही. मला फक्त सुखाची अपेक्षा करतो हा जीव. पण कुंती मातेनं फक्त एकच अशी माता होऊन गेली, तिनं आपलं दुःख मागितलं. कारण सांगताना सांगितलं, एवढा आम्ही अज्ञातवासामध्ये होतो, एवढा आम्ही वनवासात होतो, त्या देखील तू आम्हाला मदत केली आणि शेवटच्या श्वासामध्ये तू माझ्या बरोबर राहिलास. म्हणून तुझी आठवण माझ्या हृदयात राहण्यासाठी तिनं काय केलं, कुंती मातेनं दुःख मागितलं महाराज लक्षात. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात, मरणाप्रसंगी जो देवाचे नाव घेतो त्या योगाने त्याला अपार सुख मिळते, लक्षात घ्या. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, ते चांगे झाले हरिरूप. किंवा ज्या ज्या वेळेला असा प्रश्न पडतो, एखादी व्यक्ती मरण पावते, समजा एकादशी असेल, लोक म्हणतात आज एकादशी आहे, तो मरण पावला एकादशीला, भले तो दारुड्या असू दे किंवा कसाही असू द्या, एकादशीला मरण पावला म्हणून त्याला चांगली सद्गती, त्याला मुक्ती मिळते. बाबारी तसं नाहीये. कारण माणूस कुणी कसा असू द्या, कारण यासाठी केला होता खास शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल तर आताच आपणाला मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ज्या वेळेला एखादा आपला मृत्यू होतो त्या वेळेला, शेवटच्या वेळेला आपल्याला फक्त भगवंत दिसला पाहिजे आणि काय केलं पाहिजे, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, त्या भगवंताचं आपण काय केलं पाहिजे, त्या मुखानं चिंतन केलं पाहिजे. तर तो जीव सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुकोबाराय सांगतात, मरण प्रसंगी जो देवाचे नाव घेतो त्या योगाने त्याला अपार सुख मिळते. म्हणजे त्या वेळेला भगवंताच्या नामामध्ये घेत असेल तर सुखाची प्राप्ती होते. पुढचा अभंग आहे, तुझवरी ज्याचे मन दर्शन भेट्याचे, पैसा जाती शुद्ध भाव आत पावना व्रते, अवघीच्या करुणी मेळा तुझा डोळा रोग गेलो, तुका म्हणे तुझं आड लपोनी कोड दावी देवा. आता बघा भगवंत काय म्हणतात या 305 अभंगाच्या माध्यमातून, अहो देवा, ज्याचे तुमच्यावर प्रेम आहे त्याचे मला दर्शन द्या. तशी त्यांची जात शुद्ध आहे व भावही शुद्ध आहे की त्यांचे हात पाय मन त्याची स्वतंत्र व्यापात राहिले नाहीत. म्हणजे कसं आहे बघा, देवाला जर आपण शरण जायचं असेल तर काया वाचा म्हणे जर आपण भगवंताला शरण गेलो तर भगवंत आपणाला करतो. कारण संत कसे करतात, आपणासारखे करीची तत्काळ तयानं लागी काही काळ वेळ. कारण एकदा संतांच्या चरणावर आपण नतमस्तक झालो, हे जावो अथवा राहो पांडुरंगी घड भावो. कारण हा जे आहे एक ना एक दिवस जाणार आहे, हे जाणार याला ताळोबा खाणार. कारण त्या शरीरावरती सत्ता कुणाची आहे महाराज, काळाची सत्ता आहे. पण जोपर्यंत माझ्या भगवान पंढरीत परमात्म्याचा अस्तित्व माझ्या हृदयात आहे तोपर्यंत त्याला काळ काही करू शकत नाही, लक्षात. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, जेव्हा तुमच्यावर प्रेम आहे त्याचे मला दर्शन द्या. म्हणजे आता भगवंतावर जर प्रेम असेल तुकोबारायांचं, ते देवाला म्हणतात की त्याच्यावर माझं प्रेम आहे त्याचं दर्शन द्या. कारण कसं आहे,
अभंग आहेत महाराज. अभंगाला आपण आपल्या बुद्धीसारखं काही शब्द लावू शकत नाही. प्रत्येक जण अभंग सांगताना प्रत्येकाचा बुद्धीचा भाग निराळा आहे. कारण आपल्या बुद्धीला काय येतं, आपली बुद्धी म्हणजे दगडासारखी जड आहे महाराज, लक्षात घ्या. तरी देखील आपण काय येणं वाकुड काही न तुझाच म्हणेल ना, जसं बुद्धी भगवत देईल तसं बोलण्याचा प्रयत्न करतो. ते बोलतोय ते माझं काही खरंच असेल असं काय तुम्ही समजू नका महाराज. कारण प्रत्येकाने त्याचा अर्थ लावा. आता काय केले, ज्योतिताईने मला आणि गणपती महाराज सांगितले, आईची सेवा आता तुमच्या काढायला कशा काय करेल, जसं पांडुरंग तुम्हाला बुद्धी देईल, तुकोबाराय जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे तुम्ही करत राहावा. म्हणून आम्ही सांगतो हे सर्व काही बरोबर असेल असं काही नाही मला नक्कीच. फक्त जसं ह्या ठिकाणी आले तसं थोडासा अल्प बुद्धिमत्ता येत आपण सांगणं मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण आम्ही काय संत नाही, साधू नाही, किंवा कोणी नाहीये, कीर्तनकार नाही किंवा प्रवचनकार नाहीये. फक्त आपण जशी सेवा वाटेला आल्या, फक्त एक पंढरीचा फक्त एक पांडुरंगाचा वारकरी कमीत कमी या चांगल्या मार्गावरती आल्यामुळे मुखातून आमच्या भगवंताने जे लिहिलेले अभंग आहेत त्याच्यावर आम्ही निरूपण करण्याचे कारण काय, सर्व मी आम्हाला भार वाही. फक्त आपण हे आपण करणार कोणी नाही, फक्त भगवंत करून घेतोय आपल्याकडे म्हणून आपण करायचंय. म्हणून तुकोबाराय सांगतात, जेव्हा त्याचे तुमच्यावर प्रेम आहे त्याचे मला दर्शन द्या. तशी त्याची जात शुद्ध आहे व भावही शुद्ध आहे की त्याचे हात पाय मन याचे स्वातंत्र्य व्यापार राहिले नाही. सर्व इंद्रियाच्या वरती एकवट करून ज्याने आपले डोळे तुमच्याकडे लावले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अहो जेव्हा तुमच्या मागे उभा राहून मी इच्छा जाती होतो. कारण दिले इंद्रिय हात पाय कान मुख बोलावया वचन केले ते तू जोडीशी नारायण. कारण आपणाला भगवंतानं डोळं कशासाठी दिले, यही यही माझे वाचे गोड नाम विठोबाचे. भगवंतानं आपला डोळे कसे दिले, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही आई कार्य कारण माझ्या विठोबाचे गुण. कारण तुकोबाराय सांगतात की भगवंतानं आम्हाला जे हे सगळे इंद्रिय दिलेले आहेत, पण इंद्रिय कशासाठी दिलेली, बायका मुलं परपंच करण्यासाठी इंद्रिय भगवंतानं आम्हाला दिली नाही. ती डोळं त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याचं मुख पाहण्यासाठी दिलेलं आहे, कान पांडुरंगाचं गुणगान ऐकण्यासाठी दिलेलं आहे, किंवा प्रत्येक शुक्रवारी आपली गाथा असते, शनिवारी भजन असतं, रविवारी हरिपाठावरती चिंतन असतं, सोमवारी आपल्या ज्ञानेश्वरीवर चिंतन असतं, मंगळवारी दासबोधवारी चिंतन असतं, बुधवारी आपलं भगवद्गीतेवर चिंतन असतं, गुरुवारी कुठं आपलं आबगावरी चिंतन असतं. हे चिंतन करण्यासाठी, चिंतन ऐकण्यासाठी तुम्हाला भगवंतानं हे इंद्रिय दिलेली. म्हणून सांगतात तुकोबाराय, खरंच त्याचं हात पाय ज्याचं स्वातंत्र्य काय राहिलं नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये संपूर्ण विठ्ठल भरलेला आहे, ज्याच्या तिहामध्ये किंवा ज्याच्या रात्रंदिवस जो मनुष्य भगवंताचं नामचिंतन करतो, अशाचे मला दर्शन द्या. तुकोबाराय सांगायचं, सर्व इंद्रिय वरती एकवट करून ज्याने आपले डोळे तुमच्याकडे लावलेले आहेत, म्हणून संपूर्ण गोष्टीचा त्याग करून फक्त एक नाम केशव, भगवंताशिवाय मला दुसरं काही दिसणार नाही. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित दान माझा. जे माझ्या दृष्टीचे दिसतंय प्रत्येक गोष्टीचे, संपूर्ण प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे. तन कण में हे भगवान. कारण ज्याच्या दृष्टीला संपूर्ण भगवंत स्वरूप दिसते, ज्याची इंद्रिय असेल, त्याच्या मागे उभा राहून मी सर्व इच्छा दाखवतो. म्हणजे सगळं ते आहे, प्रत्येक गोष्टी माझं भगवंत आहे. कारण भगवंताशिवाय हे संपूर्ण विश्व अपुर आहे. फक्त एक खरा सत्य तो, खरा सत्य तो फक्त भगवंत हाच फक्त खरा आहे. बाकी ब्रह्म सत्यम जगत मिथ्य, म्हणजे भ्रम हे सत्य आहे, बाकी काही नाहीये. म्हणून पुढचा अभंग सांगतात तुकोबाराय, विश्वव्यापी माया तिने झाकोळलेले छाया, सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाले थोरी, आपुलीचे मन करा आपण बंधन, तुका म्हणे देवा तुम्ही थोडीही उगवा. आता या ठिकाणी काय सांगितलंय, ज्या टायमाला परमार्थ जीव आणि शिव त्या दोन्हीच्या मध्ये मायेचा पडदा आहे महाराज. ती जर एकदा माया बाजूला केली आणि जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य झालं की त्याला काही दिसत नाही. आम ब्रह्मास्मी म्हणजे काय, देव पहावयाशी गेलो देव होऊनही ठेवून. तेव्हा जर मी भगवंताला पाहायला गेलो तर भगवंताशिवाय मला दुसरं काय दिसत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, विश्वव्यापी माया तिने झाकुळलेले छाया,
आता आपण हे संपूर्ण चालले बाबा, संपूर्ण मायेमुळे चाललेलं आहे. सगळी माया, कुठल्या गोष्टीला माया आड येते. म्हणून माया ही अशी आहे, त्या मायेपासून आपल्याला परावृत्त व्हायचं असेल तर हे जे आपणाला इंद्रिय दिलेले आहेत भगवंताने, त्या इंद्रियाचा जर योग्य प्रकारे जर आपण उपयोग केला, योग्य प्रकारे त्याचा आपण व्यवस्थित ज्या ज्या इंद्रियाचं आपलं कार्य व्यवस्थित पार केलं तर आपण भगवंताची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार. तुकोबाराय म्हणतात, विश्वव्यापी माया जिने झाकुळलेली छाया, म्हणजे अंगाच्या छायेप्रमाणे असणारी जी ब्रह्माची विश्वाला व्यापून असलेली माया तिने सत्य ब्रह्माला झाकून टाकली आहे. आता बघा कसं असतंय, पाणी असतंय पण पाण्यावरती असतो शेवाळा किंवा आरसा असतो, आरशावरती काय असते, संपूर्ण घाण असते. पण ज्यावेळी आपण त्या आरशावरची घाण पुसू त्यावेळेला आपलं त्याचं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं. पाण्याची हा तर हे आपलं काय शेवाळ बाजूला केलं की खाली पाणी आपल्याला काय करतं, शुद्ध दिसतं महाराज. त्याचप्रमाणे की ब्रह्माची जी माई आहे त्याला जीव आणि शिव ही दोन्ही, जीव शिव दोन्ही कोणते गे प्रपंचाचे नेते गे, जनाबाईचा अभंग आहे तसा ही जीव आणि शिव ही यांचं जर ऐक्य सारायचं असेल तर ह्याच्यामध्ये एक मायेचा पडदाही आवरण आहे. ती माया जर तुम्ही बाजूला सारली तर जीव आणि शिव दोन्ही एकच आहे. म्हणून तुकोबारा सांगतात की असलेली छाया आहे की ब्रह्माला संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेली माई आहे. कारण फक्त एकच नाही, संपूर्ण जगभर ते चाललंय, संपूर्ण मायेचा बाजार आहे. लक्षात घ्या, प्राण्या मायेचा बाजार आपण म्हणतो ना, भाऊ कोणाचा, बहीण कोणाची, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्व राहिले, सुटील जाये जोरे पारण्या मायेचा बाजार. 4 दिवसाची जेवाने तुझी नाही कुठे टिकणार. तुकोबारायचा आपलं नाथ महाराजांचं गवळण आहे त्या ठिकाणी, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हते रे कोणी, आणती काली एकला जाशील प्राण्या माता. आणि कालियाचं मर्द होऊन संपूर्ण कालियाचं काय झालं, लाल रक्त संपूर्ण पाणी यमुनेचं लाल झालं होतं. पण हे गोपाळाने जाऊन काय सांगितलं यशोदे माईला, अगं बघ म्हणलं, चल तुझं काना काय केलेलं आहे, यमुनामध्ये बुडालंय, त्याला काय केलंय, सापान खाल्लेलं आहे आपलं कालियानं. बघा तर घरातनं उठली आणि लगेच धावत धावत गेली कुठे यमुनेकडे. पण कालियान संपूर्ण पाणी लाल झालं होतं, तिला वाटलं माझा काना गेला. पण तिला वाटलं असतं तर जाऊन आपण उडी मारायच्या मत ह्याच्या यमुनेमध्ये, पण धाडस होत नाही. देवाची आल्या देखील पुढं जायची मागं सरायची, पुढं जायची मागं सरायची. कोण कोणाला, प्रत्येकाला आपला जीव प्यारा ही माया आहे महाराज. भगवंताला देखील माया होती, भगवंताची आयला देखील आकळता आली नाही. तुम्ही आणि मायेचं काय आकळणार आहे. ज्या टायमाला आपल्या घरामध्ये आपण मृत्युमुखी पडतो त्या टायमाला प्रत्येक बाई कशी गैवरून रते बरं माहितीये तुम्हाला. पूर्वीचा जो गैवर होता तो आता नाहीये. आपण म्हणतो बघा, ज्या टायमाला एखादी तिचा नवरा मरून पावला तर स्त्रिया छातीला हात भरून टाहो पडतात, रडत. हा रडते ती, मला कधी गुरहान म्हणला नाही, मला कधी पाणी आण म्हणला नाही, असं छाती बडवून म्हणते रे. महाराजी माया असते. कारण काय माहितीये, मला कधी पाणी आण म्हणला नाही, आता हिला पाणी आणायला लागते म्हणून ही रडते. हो, माया ही. गुरगा कधी म्हणला नाही, आता गुराला जायला लागतंय म्हणून हा जीव रडतोय. लक्षात घ्या, हातात कुठे अंगठी असेल सगळं काढून घेण्यासाठी ते आश्चर्य नाही, दुसरं काही नाही. म्हणून कोण कोणासाठी रडत नाही, महाराजची माया रडते. फक्त आपलं प्रेम आहे. आज करण्यापासून फक्त प्रेम करायचं असेल भगवंतावर करा. आपुला तो देव यंत करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नाही. खरं सुख पाहिजे असेल तर आपल्या हृदयामध्ये बसलेला जगाचा मालक पांडुरंग नाही महाराज, त्याच्याकडे तुम्ही जा, त्याच्याकडे आनंदाने बघा. 2 शब्द त्या माझ्या पांडुरंगाकडे बघून तुमच्या डोळ्याचं पाणी येऊ द्या, बघा तो आनंद आहे. त्या कशाला नाश्त्यासाठी रडायचंय करायचंय. मी जाणार काळोबा खाणार आहे, कारण तरी ते आपल्या स्मशानाची डिपॉझिट आहे, एककडे दुसऱ्याला जाळलं जाणार आहे. काय त्याची अपेक्षा करायची. खरं तत्व आहे, तो माझा पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाचं कीर्तन करा. म्हणून तुकोबाराय सांगतात की संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेली माई आहे. आणि ह्या
त्या सत्याला जे खरं आहे त्या ब्रह्माला हे मायेला झाकून टाकलेलं आहे. पण या मायेवरचं आवरण दूर करायचं असेल तर संताला शरण गेलं पाहिजे. संत सांगतात तुझ आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाची. सर्व तुझ्या जवळच आहे, पण काय झालेलं आहे आपली जागा चुकलेली आहे. म्हणजे चुकलेल्या जागेची ओळख करून तुम्हाला संत देतात महाराज. म्हणून आपण काय केलं पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे. म्हणून जगाचं खरं न कळल्यामुळं नाहीस झालं आहे. म्हणून मिथ्याभूत अविद्येचा ओघ मोठा वाढला आहे. आपले मनच आपल्या या संसारात बाधित आहे. सर्व गोष्टीला मन कारणीभूत आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. समर्थाने आपल्या मनाला उपदेश केला, मना सज्जना भक्त पंथीची जावी तरी श्री हरी भावे तोच स्वभाव. दासबोधामध्ये समर्थाने भरपूर ह्या मनाला उपदेश केलेला आहे महाराज. कारण तू मन मीच करी माझी या भजनी प्रेम धरी तरी त्याला सांगताना सांगितलंय काय कर एक ना एक दिवस. आवाज येतोय का? हा येतोय का? म्हणून भगवंतानं सांगताना सांगितले फक्त काय कर जे खरं आहे, जे खरं जे काय आहे भगवंताचं नाम सत्य आहे, भगवंत खरं आहे. फक्त त्या खऱ्याची ओळख करून घ्यायचं असेल तर माझ्या संतांना शरण जा. आणि संतांना जर एकदा शरण गेला तर काय होईल, मी कोण आहे त्या मायेपासून काय करतील संत तुला दूर करतील आणि संपूर्ण खऱ्या ब्रह्माची ओळख तुला काय करून देतील, संत करून देतील. म्हणून तुकोबाराय सांगतात हा मिथ्या सगळा अविद्येचा मोठा ओघ वाढला आहे. आपले मनच आपल्याला या संसारात बांधील आहे. तुकाराम देवा हे मिथ्या मायेचे गुंतावे तुम्ही सोडा. तुकोबाराय सांगतात ही जी माये आहे त्या मायापासून जर परावृत्त करायचं असेल तर काय कर, काय कर फक्त माझ्या भगवंताचं नामचिंतन कर, बाकी तू काही करू नको. एकदा जर तू माझ्या भगवंताचं नाम घेतलं तर तू काय होईल, ते भगवंत सुरूप होऊन जाशील. तिथून मी आलो त्या ठिकाणी आपण त्या भगवंताशी एकरूप होऊन जाऊ महाराज. म्हणून म्हणून त्या भगवंताचं आपण काय केलं पाहिजे, सर्वांनी गुणगान गायलं पाहिजे. त्या भगवंताचं आपण काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. तरच आपण या मायापासून वेगळे होऊ, तर आपणाला भगवंताची प्राप्ती होईल. जसं अल्पमती अल्पबुद्धी या 4 अभंगावरती निरूपण केलेलं आहे. 306 पर्यंत आपला अभंग झालेला आहे. आता आपला वेळ संपत आलेला आहे. फक्त 4 मिनिटं वेळ बाकी राहिलेली आहे महाराज. प्रत्येकाला संसार आहे की 1 तास आपण बसतो तरी देखील फार आपण मेहरबानी करतो ज्योतिताईवरती म्हणायला हरकत नाही महाराज, लक्षात घ्या. कारण तिने आपल्याला हा योग, ताईने आपल्याला हा दूध शर्करा योग आपल्याला जमवून आणला या ठिकाणी. एवढं 1 तासभर आपण चिंतन करतो. बरीच लोक आहेत 10, 15, 16, 17च्या वर एक माणूस जात नाही. जाऊ दे, ऐसा लाभा चुकला तुका म्हणे वाया गेला. तू ऐकलं त्याचं भलं, ना ऐकलं त्याचं भलं. प्रत्येक हा जीव संसार आहे. तुकोबाराय ते सांगत आले आतापर्यंत. हा जीव मायेपासून गुंतलेला आहे. त्या मायेपासून जर वेगळं व्हायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन करा. झालेली सेवा तुमच्या संत मायबापाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. बोलता बोलता एखादा मुखातून शब्द गेला असेल तो माझा चांगला असेल तर माझा भगवंताचं सद्गुरूचं घ्या. एखादा वाईट शब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजून तो मला परत करा. झालेली सेवा तुमच्या सर्व संत मायबापाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागे कोशावे ओ सोनी मज द्यावे पसाय दान हे एक काळाचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो होता परस्परे पडो मैत्री जीवाचे विकांची तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचल तो केला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर इष्टांची मांदियाळी अनवरत गोंधळी भेटू तया होता तला कल्पतरूची आरव चेतना चिंतामणीची गाव बोलतेचे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे आलंचन मार्तंड जे तापहीन जे सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोकी भजे जो आदि पुरुके अखंडित हा निग्रंथोपजीवे विशेष लोकाये द्रष्टा आदट विजय हो आवजी येथ म्हणे विशिवेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरी ज्ञानदेवो सुखिया झाला ओम सर्वे वैष्णव संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख मा पुनः हरि ओम